आज दिवसाला भरपूर कामं करायची आहेत, काय ते पुढे सांगते. त्यापूर्वी गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इतकी सुंदर सकाळ होती, अजिबात ऊन नव्हती, खूप मस्त वाटत होतं. ब्रेकफास्टसाठी अव्यूसाठी सर्वात आधी तर ॲपल कट केलं, कारण आमच्या घरच्या उंदरांनी काल रात्री ॲपल खायचं म्हणून ॲपल कुतरून ठेवलं होतं. त्याला ॲपल दिल्यानंतर प्रीतम जो होतं एकदम लाईट काहीतरी ब्रेकफास्ट आहे म्हणून मक्याचा पोहा तळला आणि त्यामध्ये फक्त तिखट मीठ आणि थोडंसं अनार पावडर घालून त्याला दिलं. त्यानंतर सर्वात आधी तर काल रात्रीची धुतलेली सगळी भांडी व्यवस्थित अशी लावून घेतली. सोबतच वरण भाताचा कुकरसुद्धा लावून घेतला, कारण माहिती होतं अव्यूला ब्रेकफास्ट असं काही हेवी दिलं नाही आहे, त्याला भूक लवकरच लागणार आहे, म्हणून सर्वात आधी छान असं कुकरसुद्धा लावून घेतलं. आज मला करायचं होतं सर्वात महत्त्वाचं काम, ती म्हणजे ड्राय बाल्कनी क्लिनिंग आणि माझं झाडांचं जे सगळं आहे ते सुद्धा मला आज क्लीन करून घ्यायचं होतं. तर सुरुवात मी ड्राय बाल्कनीपासून केली. सगळं सामान रिअरेंज करून घ्यायचं होतं, अननेसेसरी सगळं सामान फेकून द्यायचं होतं. नेहमीच मी विचार करते फेकून देते, पण आपल्या बायकांच्या हातातून ना जुन्या वस्तू सुटल्याच जात नाही आणि माझंसुद्धा तसंच काहीसं आहे. ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर मावशींचं पण झाडूपोछा करायची वेळ होती, त्यांनी पण सगळी छान अशी झाडूपोछा वगैरे करून घेतलं. आता माझं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे स्वयंपाक करायचं. स्वयंपाकमध्ये भाजी आणि पोळीच मला बनवायची होती, कारण कुकर ऑलरेडी झाला होता. पण अव्यूने एवढा दंगा घातला त्यावेळेस आणि कसं बसं मग मी माझा स्वयंपाक फिनिश केला. छान अशी आंघोळ करून घेतली. आज खूप दिवसानंतर म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर पूजा वगैरे केली. अव्यूला झोपवण्याचे असंख्य प्रयत्न केले, पण तो काही झोपायलाच रेडी नव्हता. खूप मस्ती करायला लागला आहे. प्रीतमला म्हटलं प्लीज मला 5 ते 7 मिनटं दे आणि प्लीज मला माझी जी काही बाल्कनी आहे ती क्लीन करू दे. सगळी बाल्कनी क्लीन केली. त्यानंतर सगळी प्लांट्स पण माझे रिअरेंज करून घेतलं, कारण प्रीतमला माझ्याकडनं कंप्लेंट आहे की त्याला पुढची जागा उभं राहायला मिळतच नाही. चला भेटूया लवकरच.